Now student, very important concept is the resistivity. Resistivity रोधकता काय आहे त्याचा आपला अभ्यास करायचा आहे. ही रेजिस्टिव्हिटी तुम्ही अशी लक्षात ठेवायची R T L A and M. ओके, तर ह्या एका टॉपिक वरून आपण पूर्ण रेजिस्टिव्हिटीचं थिओरिटिकल एक्सप्रेशन आहे ते आपण राईट करणार आहोत. So I have given temperature दिलेल्या तापमानाला at given temperature, the R means resistance, the resistance of conductor the resistance कुठल्या लेटरनी R of conductor. ओके, हे बघा याच्यावर राईट करतो. The resistance of conductor depends on कोणावर depends on L means length, A means depends on L, A means area of cross section and A means area of cross section, L means length and M means material. ते ज्या मटेरियलने तो बनलेला आहे तो मटेरियल त्याच्यावर. The material it is made of and the material it is made of. So first point is very simple. पहिला पॉइंट खूप सिंपल आहे, याच्यावरून सगळं लिहायचं आपल्याला. R means resistance, कोणावर डिपेंड आहे रेजिस्टन्स? L means length, A means area of cross section, M means material. म्हणजे if resistance of conductor is R, if resistance of conductor is R, then ओके, R मध्ये त्याचा रेजिस्टन्स आहे. बघा पहिला एल कोणावर डिपेंड आहे? R कोणावर डिपेंड आहे? R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल लेंथ वर डिपेंड आहे. पुन्हा R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे 1/A. आता आपण काय करणार, मी या दोघांनी मिळून एक इक्वेशन तयार करतो. बघा पहिला R कोणावर डिपेंड आहे? R is directly proportional to the L वर डिपेंड आहे. R is directly proportional 1/L, त्या इन्व्हर्सली पण म्हणतात 1/, असेल तर 1/A means area of cross section. बघा आता R is directly proportional L ला डिनोमिनेटर ने किती असेल 1. R is directly proportional 1/A जर असेल तर बघा आता कॉमन कोण आहेत? हे दोघे कॉमन, ते एकदाच लिहा. इथं काय L/1 इंटू इथं कोण आहे 1/A, L into 1 L, A into A. So R, therefore R is directly proportional L/A. म्हणजे R L ला पण लेंथला पण प्रोपोर्शनल आहे आणि A ला पण आहे, दोघांनी मिळून केलाय. Therefore R is equal to L/L रो म्हणतात. हा मध्ये P सारखा लेटर दिसतो, याला म्हणायचं रो. आणि रो इज अ रेजिस्टिव्हिटी कॉन्स्टंट, प्रोपोर्शनॅलिटी. रो इज द कॉन्स्टंट. ओके, बिकॉज रो इज अ कॉन्स्टंट. सो अशा पद्धतीने थिओरिटिकल एक्सप्रेशन हे कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, याच्यावर डिपेंड आहे. Resistance is depend on length, area of cross section and material. So R is directly proportional to the L, तो length वर डिपेंड आहे. And 1/A means area of cross section वर डिपेंड आहे. परत दोघांमधून कॉमन R, याच्यामधून डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि L वर पण डिपेंड आहे आणि A वर पण डिपेंड आहे. कसं आलं ते मी दाखवलं होतं. R is equal to rho L/A. So rho is a constant. Okay. So point number 4, त्याचे आपण हे लिहू SI लिहू. The SI unit of resistivity is ohm meter. The SI unit of resistivity is
ओहम मीटर. काय सिम्बॉल आहे बघा ओहमचा, हा, आणि मीटरला एम. द SI युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी इज ओहम मीटर. त्याचं SI युनिट आहे ओहम मीटर आणि असं प्रोव्हाइड करतो. तर प्रॉपर्टीज काय लिहू शकतो, तर पहिली प्रॉपर्टी आहे रेजिस्टिव्हिटी इज अ स्पेसिफिक प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. Resistivity is a specific property of material. तो मटेरियल पदार्थाचा एक गुणधर्म आहे. पॉइंट नंबर 5, प्रत्येक मटेरियलची रेजिस्टिव्हिटी वेगळी होती. म्हणजेच काय, मटेरियल्स हॅव डिफरंट रेजिस्टिव्हिटी. मटेरियल्स हॅव डिफरंट रेजिस्टिव्हिटी. अशा पद्धतीने पहिला जो टॉपिक आहे, ॲट गिव्हन टेम्परेचर R is depend on length, area of cross section and material. So R is directly proportional to the L. R is direct 1/A. दोघांना कॉमन करा, is directly proportional length and area of cross section. Rho घ्या, rho is a constant. So the SI unit of resistivity is ohm meter आणि रेजिस्टन्सचा SI युनिट होतो ओहम आणि रेजिस्टिव्हिटीचा आहे ओहम मीटर. आणि रेजिस्टिव्हिटी इज अ स्पेसिफिक प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. प्रत्येक मटेरियलची रेजिस्टिव्हिटीची प्रॉपर्टी स्पेसिफिक विशिष्ट आहे. मटेरियल हॅव डिफरंट रेजिस्टिव्हिटी आणि प्रत्येक मटेरियलची रेजिस्टिव्हिटी डिफरंट आहे. एक्झाम्पल आपल्याला बुक मध्ये दिले, कॉपरची रेजिस्टिव्हिटी दिली 1.7 × 10⁻⁸. एक्झाम्पल कॉपर 1.7 × 10⁻⁸ ओहम मीटर इज एक्झाम्पल. डायमंडची दिली, नायक्रॉमची रेजिस्टिव्हिटी बुक मध्ये दिली, डायमंडची दिली. असा हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. व्हिडिओ पूर्ण ऑब्झर्व करा, खूप महत्त्वाचा आहे, समजून घ्या.